नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो। प्रशिक्षणाचा आज दुसरा भाग आहे आणि ह्यामध्ये आज आपण बघणार आहोत की मागच्या वेळेस आपण पिल्लं आणली होती, तर पिल्लं आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे ते आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, जेव्हा तुमची पिल्लं येतील तेव्हा त्यांचं आपण वजन करून घ्यायचं आहे। म्हणजे एका ट्रेमध्ये 100 पिल्लं असतात, तर ती 100 पिल्लांपैकी 5 पिल्लं अशी घ्यायची आहेत आणि त्यांचं वजन केलं पाहिजे। यासाठी आपल्याला वजन काटाची गरज लागते। तर वजन काटा छोटाच पाहिजे, खूप मोठा असा किराणा दुकानामध्ये भेटतो तेवढा मोठा आपल्याला गरज लागत नाही, आपल्याला छोटा असा लागतो। ॲमेझॉनवर 400-450 रुपयामध्ये चांगला असा येऊन जातो। तर मित्रांनो, त्यापैकी 5 असे पक्षी घ्यायचे, 5 पिल्लं घ्यायची आणि ते एका कॅरी बॅगमध्ये ठेवायची आणि त्याचं वजन आपण करायचं, किंवा तुम्ही तो पूर्ण बॉक्स घेऊ शकता, त्याचं वजन करा आणि पिल्लं खाली केल्यानंतर ते पूर्ण बॉक्सचं वजन करा आणि त्यातून जे वेट आलं असेल त्यातून बॉक्सचं वजन हे कमी करा। तर अशा प्रकारे तुम्ही वजन करू शकता। तर आपण पक्ष्यांचं वजन केलं, ते वजन किती व्हायला पाहिजे, म्हणजे निमगावरान असेल तर 30 ते 35 ग्रॅम, त्याचप्रमाणे जर बॉयलर असेल ते 35 ते 40 ग्रॅमपर्यंत वजन असतं आणि आपला जर प्युअर गावठी जर असेल तर 25 ते 35 ग्रॅमपर्यंत त्याचं वजन असतं। हे वजन केल्याचे फायदे असे आहेत की आपण परत 4 ते 5 दिवसांनी आपण पुन्हा पक्ष्यांचं वजन करणार आणि आपल्याला तेव्हा समजणार की आपले पक्षी किती ग्रोथ करतात। तर ह्या हिशोबाने आपण वजन करायचं आहे। मित्रांनो, आपण जेव्हा पक्ष्याची ऑर्डर करतो त्यावेळेस आपण ज्या कोणी तुम्ही डीलर मार्फत कराल की एखाद्या कंपनीला जेव्हा ऑर्डर देता, तर तेव्हा त्यांना आपण असं सांगायचं की तुम्ही आम्हाला कुठल्या प्रकारचे पक्षी द्या, म्हणजे किती वजनाचे पक्षी देणार आहेत, तर त्या हिशोबाने आपण हे वजन केलं पाहिजे। दुसरी गोष्ट की आपण त्यांना कंपनीला एक विचारू शकता की तुम्ही याला मॅरेक्स वॅक्सिनेशन केलं आहे की नाही, किंवा झेंटा केलं आहे की नाही, कारण जर हे केलं नसेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मरतूक होते मित्रांनो आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं। तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच विचारल्या पाहिजेत। मित्रांनो, सगळ्यात पोल्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट असा मुद्दा आहे तो म्हणजे बायोसिक्युरिटी। आणि बायोसिक्युरिटी म्हणजेच कोणाला जसं माहीत नाही आहे, ॲक्च्युली फार्मर्स आहेत ते नवीन फार्मर्स आहेत त्यांना माहीत नाही की बायोसिक्युरिटी काय असतं। तर बायोसिक्युरिटी म्हणजे मित्रांनो, आपण कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला आपल्या फार्ममध्ये येण्यापासून थांबवणं, किंवा जर यायचं असेल त्यांना तर त्याच्यावर कोर्सुलेन THचा स्प्रे करणं, किंवा त्यांच्या पायाखाली म्हणजे जे शूज वगैरे असतील त्याला कवर देणे, किंवा खाली गेटच्या इथे आपण चुना मारणे, ह्यालाच बायोसिक्युरिटी म्हणतात। बायोसिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण जर बायोसिक्युरिटीचा जर तुम्ही वापर केला नाही तर तुमच्या फार्मवर अनेक असे रोग येत असतात। तर ह्यासाठीच आपण बायोसिक्युरिटीचा वापर करत असतो। तर बायोसिक्युरिटीसाठी तुम्हाला एकतर तुमच्या फार्मवर येणारे डॉक्टर्स, किंवा तुमच्या फार्मवर येणारे कटर्स, किंवा मग तुमच्या फार्मला भेट देणारे व्हिजिटर्स, ह्याच्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये असा रोग येत असतो, कारण ते दुसऱ्या फार्मवर जाऊन आणि नंतर मग आपल्या फार्मवर येत असतात आणि तिकडचे पूर्ण असे रोग त्यांच्या कपड्यावर, किंवा त्यांच्या चप्पलवर, किंवा त्यांच्या बॉडीजवर ते बॅक्टेरियाज किंवा व्हायरसेस घेऊन येत असतात। त्यासाठी बायोसिक्युरिटीचा वापर करणे खूप गरजेचं आहे। तर जेव्हा तुमच्या फार्मवर बाहेरून लोक येत असतील तर त्यांना पूर्ण सॅनिटाईज करा, त्यांची चप्पला सॅनिटाईज करा, त्यांचे शूज सॅनिटाईज करा। जेव्हा तुमच्या फार्मवर बाहेरून चिक्सची गाडी किंवा मोठ्या पक्ष्यांची गाडी तुमच्या फार्मवर येत असेल तर तीसुद्धा डिसइन्फेक्ट करा, किंवा तुम्ही फार्मच्या बाहेरच त्यांना ठेवा आणि नंतरच त्यांना तुम्ही पक्षी द्या किंवा त्यांना एंट्री द्या। दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला माल सेल करायचा आहे तर बाहेरचे व्यक्ती तुमच्याकडे येऊ नये ह्यासाठी तुम्ही फार्मच्या बाहेरच असे पिंजरे बनवा, त्यामध्येच तुम्ही चिक्स ठेवा सॅम्पलसाठी, किंवा मग तुमच्याकडे कोंबड्या असतील तर त्या कोंबड्या ठेवा आणि त्याच त्यांना दाखवा आणि त्यापासूनच तुम्ही आपला फार्मचा बचाव करा, कारण बायोसिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे।
आणि त्याचा तुम्ही नक्की वापर करा. तर हा आपला खूप महत्त्वाचा असा मुद्दा होता. तर याच्या पुढचेही मुद्दे आपण स्टेप बाय स्टेप असे घेणार आहोत. आणि मित्रांनो, खूपच मोठं असं व्हिडिओ होतील, पण तुम्ही ते बारकाईने बघा, कारण त्याचा तुमचाच फायदा आहे. तर आता आपण पुढचे पॉईंट्स बघू. आता आपण बघणार आहोत ते तिन्ही ऋतूमधलं व्यवस्थापन. तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये. जर मित्रांनो तुम्ही बॉयलर फार्मिंग करत असाल किंवा निम गावरान फार्मिंग करत असाल किंवा प्युअर गावठी करत असाल, तर तुम्हाला टेम्परेचर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. कारण टेम्परेचर जास्त झालं तर तुमच्या फार्मवर हीट स्ट्रोक सारखे म्हणजे हृदयविकाराचे आजार येऊ शकतात आणि तुमची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॉर्टिलिटी होऊ शकते. तर यासाठी मित्रांनो, आपल्याला जेवढं टेम्परेचर कमी करता येईल, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जवळपास 40, 45 ते 46, काही ठिकाणी 50 सुद्धा टेम्परेचर असू शकतं. तर आपल्याला हे किमान 30°C खाली आणायचं आहे. तर ते कसं आणायचं, तर ह्यासाठी तुम्ही पत्र्याच्या वरती तुम्ही पावली टाकू शकता आणि त्याच्यावरती स्प्रिंकलर टाका, जेणेकरून जे गवत आहे किंवा पावली बोलतो आपण त्याला भाताचं, तर ते पूर्ण असं ओलं होईल आणि पूर्ण असं थंडावा येऊ शकतो. त्याचप्रमाणे पोल्ट्रीच्या बाजूला तुम्ही अशी झाडं लावा, जेणेकरून पोल्ट्रीचं उन्हाळ्यामध्ये तापमान हे थंड राहील. त्याचप्रमाणे तुम्ही ग्लुकोलाइट हे 1 ग्रॅम प्रति पक्षी प्रमाणे तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला गावठी उपाय जर करायचा झालाच तर तुम्ही छास घेऊ शकता, दही घेऊ शकता. त्याचप्रमाणे लिंबूचं पाणी देऊ शकता, साखरेचं पाणी देऊ शकता. त्याचप्रमाणे इलेक्ट्रो केअर हे एक आहे. याच्यामध्ये तुमचा जिरा, नंतर तुमचे फळं जेवढे असतात त्याचा पूर्ण असा अर्क असतो, त्याचाही खूप चांगला असा फायदा होत असतो. हे 1000 पक्ष्यांसाठी तुम्हाला 100 ml द्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पूर्ण असं टेम्परेचर मॅनेज करू शकता. तर दुसरी गोष्ट, टेम्परेचर मॅनेज करायचं झालंच तर तुम्ही पूर्ण जर आता तुमच्या फार्ममध्ये पूर्ण उन्हाची अशी झळ येत असतात, तर त्यासाठी आपल्याकडे गोणी म्हणजे बारदन बोलतो आपण त्याला, ते बारदन पूर्ण असं आपण जाळीला लावून घ्यायचंय आणि त्या जाळीला पूर्ण आपला जो पंप असतो, स्प्रे पंप असतो, त्याच्याने पूर्ण असं आपल्याला ते पाणी फवारून घ्यायचंय, जेणेकरून जी हवा जी लागेल तर ती पूर्ण जेव्हा आतमध्ये पक्ष्यांपर्यंत जाईपर्यंत पूर्ण अशी थंड होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये मॅनेजमेंट करू शकतो. त्याचप्रमाणे जे लिटर आहे ते लिटर किमान 1 ते 1.5 इंच एवढाच थर लावायचा आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला थर लावायची गरज नाहीये, कारण तुमचा लाकडी भुसा किंवा तूस हा खूप हीट असतो आणि त्यामुळं तुमच्या कोंबड्यांना गरमी लागू शकते. त्यासाठी आपण आता उन्हाळ्याचं नियोजन बघितलं आहे. आता आपण हिवाळ्याचं नियोजन बघू. मित्रांनो, जेव्हा हिवाळ्यामध्ये तुम्ही पक्ष्यांचं नियोजन करता, तर तुम्ही त्यासाठी पूर्ण आपली जी जाळी आहे, म्हणजे आपला जो फार्म आहे, त्या फार्मच्या जाळीला पूर्ण असं प्लास्टिकने कव्हर करून घ्या, जेणेकरून तुमच्या फार्मवर थंडीचा झोका जो आहे किंवा हवा जी आहे ती येणार नाहीये. तुम्ही जर निम गावरान किंवा प्युअर गावरान जर कोंबड्या सांभाळत असताल, तर त्यासाठी तुम्हाला किमान त्यांना 8 ते 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत, जिथपर्यंत पूर्ण असं ऊन येत नाहीये तिथपर्यंत तुम्ही त्यांना बाहेर सोडायचं नाहीये. आणि जेव्हा पडदे तुम्ही खाली घ्याल तर पडदे पूर्ण 8:30 नंतरच खाली घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी 5च्या आधी ते पूर्ण असं बंद करून घ्यायचे, जेणेकरून आपला जो शेड आहे तो पूर्ण असा हीट होऊन राहील आणि पक्ष्यांना रात्री कुठलाही असा त्रास होणार नाही. आणि दुसरा जो पॉइंट आहे तो हिवाळ्यामध्ये तुम्ही लाकडाचा भुसा किंवा जो तूस आहे त्याचा किमान 3 इंच असा थर लागला पाहिजे, जेणेकरून कोंबड्या तुमच्या बॉयलर ज्या असतील किंवा निमगावरान कुठल्याही कोंबड्या असतील तर ह्यांना त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये हीट तयार होत असते आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. तिसरा जो पॉइंट आहे
तर तुम्ही गॅस ब्रूडर असतात ते चालू करू शकता, किंवा आपले 100चे 200चे किंवा 500 व्होल्टेजचे जे मर्क्युरी आपण त्यांना हॅलोजन बोलतो, तर ते तुम्ही शेडमध्ये लावू शकता. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये असे बरेच असे इलेक्ट्रिक ब्रूडर्स झाले. त्याचप्रमाणे जर ह्याही सगळ्या गोष्टी नसतील तर तुमच्याकडे कोळसा असतो, किंवा मग लाकडं जाळायची आणि त्यापासून कोळसा तयार करायचा, आणि त्या कोळसा आपण रात्रभर आपल्या फार्ममध्ये ठेवून द्यायचा. त्याच्याने सुद्धा खूप चांगली अशी हीट तयार होते. आणि मित्रांनो, थंडीमध्ये बऱ्याच ठिकाणी टेम्परेचर हे जवळपास 3, 4, 5 अंश सेल्सिअस पण जात असतं. तर आपल्याला थंडीमध्ये किमान 20च्या वर आपल्याला टेम्परेचर पाहिजे, कारण कोंबड्या ह्या 16 अंश सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर सहन करतात. त्याच्यानंतर त्यांना CRD किंवा कोरायचा ह्यासारखे जे रोग आहेत हे लवकर अटॅक करतात. कारण मित्रांनो, कोंबड्या सगळं सहन करू शकतात पण थंडी सहन करू शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला अशा उपाययोजना करायला लागतात. फार्मचे पूर्ण आपण कव्हर करायचे, म्हणजे कुठूनही हवा येईल असा जागा ठेवायची नाही. फक्त एखादा असा एक्झॉस्ट असेल तो ठेवून द्या, जेणेकरून आपल्या फार्ममध्ये जो अमोनिया गॅस, म्हणजे आता बऱ्याच कोंबड्या असल्यामुळे अमोनिया गॅस हा तयार होत असतो, आणि तो तयार झाला तर बरेच असे आजार तयार होतात. तर त्यासाठी आपण अशा गोष्टी केल्या पाहिजेत. मित्रांनो, उन्हाळा झाला, हिवाळा झाला, आता आपण बघणार आहोत ते पावसाळ्याचं नियोजन. आणि पावसाळ्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही बॉयलर कुठलेही फार्मिंग करत असाल तर मित्रांनो, तुम्हाला कंटिन्युअसली असं पावसाळ्यामध्ये तुम्हाला पोल्ट्री फार्ममध्ये राहणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो, कधी पाऊस कुठल्या दिशेने येईल काहीच सांगू शकत नाही आहे. ह्यासाठी आपल्याला साईडला पूर्ण अशी ताडपत्री लावावी लागेल, जेणेकरून पाण्याची जी झळ आहे ते आपल्या फार्ममध्ये येऊ नये. आणि मित्रांनो, एकदा फार्ममध्ये समजा तुमचं पाणी आलंच तर तुमचा तूस किंवा तुमचा लाकडीचा भुसा हा जर ओला झाला तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अमोनिया होऊ शकतो. आणि अमोनिया झाल्यावर किंवा तुमचे पक्षी त्या ओल्या जागेवर जर बसले तर त्यांना लंगडा पण येऊ शकतो. म्हणजे त्यानंतर दुसरा जो आजार आहे तो पक्ष्यांमध्ये पोटामध्ये पाणी तयार होतं. तर असे जे आजार आहेत हे पावसाळ्यामध्ये होत असतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये तुमचे सगळे विषाणू किंवा बॅक्टेरियाज हे खूप असे ॲक्टिव्ह असतात. ह्यासाठी तुम्हाला पावसाळ्यामध्ये पाण्याचं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वॉटर सॅनिटायझर टाकावं लागेल, किंवा मग तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. तुरटी ही खूप चांगला असा ऑप्शन आहे. तुरटी ही खूप पाणी शुद्धीकरण करत असतं, तर तुम्ही तुरटी वापरू शकता. तर अशा प्रकारे आपण आता थंडीचं नियोजनसुद्धा झालं आहे. तर व्हिडिओ आवडलाच तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.